मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न झाले त्यांचा देखील शुभ सत्कार आमचे मंडळाचे निलेशजी धुमाल या साहेबांच्या शुभ हस्ते होईल एक शुभ सत्कार महाडिकजी साहेबांचा तोंडसूर गावाचे हे सरपंच सन्माननीय आदरणीय महाडिकजी साहेब मुख्य व्यासपीठावरती ते देखील स्थानापन्न झालं त्या स्पर्धेचा अर्थात सेकंड सेमीफायनलचा आनंद नक्कीच घेताना पाहायला मिळतील सेकंड सेमीफायनल अर्थात या मॅच मधून अजून एक विजय अर्थात मसला प्रीमियर लीग मध्ये अंतिम सामना कुठला पाहायला मिळेल जाणारा ते देखील या मॅच वरती लक्ष वेधून राहिलाय माऊली ट्रॉफी त्याच्या सोबतीने फायटिंग करतोय 11 स्टार सकलब ही लढत मैदानाच्या आतमध्ये संचित पहिलं षटक बॉलिंग ट्रॅक वरती आलाय संचित आडवा बॅटने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता सिद्धेश आणि अतिची जोडी मैदानाच्या आतमध्ये सिद्धेशचा संपूर्ण दिवस राहिला आजचा गोलंदाजी फलंदाजी अगदी चांगली राहिली आजचा दिवस सूरजचा देखील पाहायला मिळतोय नावातच सारं दमखम दाखवून ठेवलाय कोण आहे बॉलर सूरज बॉलिंग ट्रॅक वरती आडव्या बॅटने ऑन साइडला उडवला प्रोटेक्शन नाही आहे आणि त्यातच फायदा झालाय 1 बाउंस सीमारेषा पार ए दिल मांगे मोड्स रन मिळतील 4 4 4 4 4 चौकार सिद्धेशने आपला अकाउंट ऑन केलंय 4 धावणं डिजिटल डावाला देखील सुरुवात केली संचितच्या सूरजच्या अगेन्स्ट ही कलात्मकता स्ट्रोक देखील पाहायला मिळाले सूरज षटक क्रमांक पहिला हाताळतोय आडवा बॅटले पुन्हा एकदा ऑन साइडला खेळलाय प्रोटेक्शन ठेवण्यात आलं याही बॉल वरती 2 धावा देऊन जातील चांगली रनिंग बिटवीन द विकेट फिजिकल फिटनेसच्या जोरावरती चिताची चपलाने हरणाचा वेग मैदानाच्या आतमध्ये धारण करत असताना दोन्ही फलंदाज अर्थात दोन्ही बॅटर सिद्धेश आणि अतिशी जोडी मैदानाच्या आतमध्ये 11 स्टार सकलब त्याच्या सोबतीने फायटिंग करतोय माऊली ट्रॉफी हाऊस ही टीम मैदानाच्या आतमध्ये दोन्ही याहीच विभागातील दोन्ही दादा संघ पाहायला मिळतात अर्थात मसला प्रीमियर लीग मध्ये आडव्या बॅटने ऑन साइडला टायमिंग प्रॉपर मनगटाचा वापर बॉल करतोय हवाई सफर सिद्धेशच्या बॅट मधून संघर्षाचा संकल्प करणारा बिग हिट सिक्सर सूरजचा हा नेक्स्ट बॉल आडव्या बॅटने पुन्हा एकदा मिडल ऑफ द बॅट नाही राहिलाय बॅटच्या स्टिकर वरती चेंडू आदरला जोपर्यंत अवधी मिळाल चेंडू फेकण्याची तोपर्यंत एक सिंगल ऍड केली जाईल या सिंगल वरती संघाची धावसंख्या अर्थात 13 धावफलकावरती पाहायला मिळतात पहिलं षटक प्रगती पथावरती आहे शेवटचा बॉल कशा दाटण्याचा पाहायला मिळेल स्ट्रायकिंगला पाहता तर अतिश मैदानाच्या आतमध्ये अतिशय हा ऑफस्टिकचा बाहेरचा चेंडू पंच त्याला वाईटचा कॉल दर्शवतात या सिटीचे वाईट आयसीसी नियम क्रमांक 22 तुम्ही देखील पाहता या स्पर्धेच्या माध्यमातून हे नियमावली आली 2 ऑक्टोबर 1983 साली संपूर्ण विश्वामध्ये संपूर्ण क्रिकेटमध्ये तदनंतर संपूर्ण नियमावली ही स्पर्धा देखील खेळवली जाते मसला प्रीमियर लीग सन 2024 हे अभूतपूर्व सोहळा
वाटचाल परंपरेची वाटचाल विश्वासाची वाटचाल या क्रिकेट सोबत जोडलेला एक अतूट नात्याची उत्कृष्ट आणि उत्कृष्टसाठी घेतलेली ही उत्तुंग भरारी 3 दिवसाची क्रिकेटची मेजवानी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। यावेळेस काय घडलं जाते मैदानाच्या आतमध्ये शेवटच्याच बॉलवरती सफलता प्राप्त केल्याने आपलं काम पत्ते देखील केलंय। नाव आहे माऊली ट्रॉफीचा सितारा सूरज 11 स्टार सकलबचा हा सितारा नाव आहे सूरज। शेवटच्याच बॉल का होईना परंतु सफलता प्राप्त केली आपल्या नावावरती। विकेटची पडझड झाली अर्थात सलामीची जोडी उद्ध्वस्त करताना पाहायला मिळाली शेवटच्या बॉलवरती। सेकंड सेमीफायनलचा हा थरार अर्थात माऊली ट्रॉफी आणि 11 स्टार या समर्थकांचं लक्ष वेधून राहिलं। या मॅच मध्ये काय घडलं जाईल काय बिघडलं जाईल 6 षटकारांचा हा मॅच पाहायला मिळेल। 3-3 षटकांमध्ये कुठला रिझल्ट कुठली मॅच कुठला संघ सेकंड अंतिम सामन्यामध्ये दाखल होईल ते देखील सर्वांचं लक्ष वेधून राहिलं। या मसला प्रीमियर लीग मध्ये सर्वांना हवीशी वाटणारी ही क्रिकेटची स्पर्धा आणि मसला तालुक्याला देखील अभिमान वाटावा असा हा क्रिकेटचा जल्लोष सोहळा क्रिकेटचा गजल क्रिकेटचा आणि सोहळा आनंदाचा मैदानाच्या आतमध्ये होत असताना या मसला या भूमीमध्ये संपन्न होणारी स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये पाहताय। या स्पर्धेचा थरार लोवा फुलटॉस पुन्हा एकदा सिद्धेच्या बॅट मधून जाईल स्टोक बिग हिट फाईन एक रिजनच्या डोक्यावरून आर पार सीमा पार सिद्धेच्या बॅट मधून फॉर्च्यून फेवर ऑलवेज ब्रेवर षटकार। पुन्हा एकदा लो व फुलटॉस सिद्धेच्या नावाचा बोलबाला सिद्धेच्या नावाचा संग्राम सिद्धेच्या नावाचा दमखम मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना एक पात्री अभिनय करणारा सितारा माऊली ट्रॉफी चमचमणारा सितारा ठरतोय। सिद्धेचा आजचा संपूर्ण दिवस राहिलाय। संपूर्ण दिवसामध्ये टेनिस क्रिकेट प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी गोलंदाजी फलंदाजी त्याच्यामध्ये पाहायला मिळते। गोलंदाजाचा सकाळपासून कर्दनकाळ ठरला एक पात्री अभिनय करणारा सितारा माऊली ट्रॉफी या टीमचा नाव आहे सिद्धेश। नावात सर्व काही येऊन पोहोचले अर्थात षटक क्रमांक 2 भाविक या गोलंदाजीचा पुरेपूर समाचार घेतोय। नाव सिद्धेश। लेग स्टिकचा बाहेरचा चेंडू पंच त्याला वाईटचा कॉल दर्शवतात। त्या कॉम्बॉक्स मध्ये अतिरिक्त धावसंख्येने अजूनही भर होईल। संघाची धावसंख्या पाहता गुण तालिकेवरती अर्थात 27 धावा 27 लॉस ऑफ द 1 विकेट्स सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस। दुसरे षटक प्रगती पथावरती आहे। सरसावून केला स्टेट डाऊन द ग्राउंड। सूरजच्या हातामध्ये चेंडू विसरला तितकी चांगली फेकी वन स्टंप देखील आली। एक सिंगल आउट केली जाईल या बॉल वरती एक धाव दिली जाईल। एकेरी धावने धाव फलक येऊन पोहोचल्या स्कोर बोर्ड वरती 28 धावा। अजूनही 3 चेंडू बाकी आहे। षटकातील 28 धावा धाव फलकावरती जोडल्या जातात। बॅकफूट लावून हॉरिझॉन्टल बॅक स्ट्रोक खेळला जिथे आपण जॅक केलाय। पॉइंटच्या रिजनला प्रोटेक्शन ठेवण्यात आलं होतं। एक क्षेत्ररक्षण एक सिंगल दिली जाईल या चेंडू वरती पहा तेज तर्रार भन्नाट वेग होता। मिडल ऑफ द बॅट जरूर लागला परंतु जिथे प्रोटेक्शन ठेवण्यात होतं तिथे चेंडू विसवला गेला। एकच धाव दिली जाईल या बॉल वरती। एकेरी धावने धाव फलक येऊन पोहोचल्या स्कोर बोर्ड वरती 29 धावा 29 लॉस ऑफ द 1 विकेट्स। पुन्हा एकदा वाईटचा कॉल ऑफस्टिकचा बाहेरचा चेंडू पंच त्याला वाईटचा कॉल दर्शवता त्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये। अजून एक
अतिरिक्त धावसंख्येनं संघाची धावसंख्या पाहता इन स्क्रीन बोर्ड वरती अर्थात 30 धावा धावफलकावरती 3 षटकारांची लढत ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. माऊली ट्रॉफी त्याच्या सोबतीने फायटिंग करतोय. 11 स्टार्स क्लब ही लढत मैदानाच्या आतमध्ये अजूनही भरकटलाय. अजूनही एकेरी धाव दिली जाईल. 31 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. या गुण तालिकेवरती एक गाडीच्या मोबदल्यावरती माऊली ट्रॉफी या टीमची गुण तालिका पाहताय. अनेक मसला तालुक्याचे तारे सितारे या स्पर्धेमध्ये खेळताना पाहिले मिळाले. प्रत्येक खेळाडू झुंजा देताना पाहायला मिळालो. याही वेळी चांगला आहे फटका सजवलाय. क्षेत्ररक्षणच्या डोक्यावरून कावकर्णरच्या डोक्यावरून आरपार सीमा पार सिद्धेच्या बॅट मधून फॉर्च्यून फेवर फॉर ऑलवेज ब्रेवर बिगेट सिक्सर साठी दर्जेदार स्ट्रोक. षटकाराने संघाची धावसंख्या 37 धावा धावफलकावरती जात होतात. प्रत्येक खेळाडू आपलं संघाचं अस्तित्व टिकवण्यासाठी स्वतःचं अस्तित्व पणाला लावत असताना पाहायला मिळालं. याही वेळी फटका चांगला आहे. जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अर्थात भाविकच्या गोलंदाजीचा पुरेपूर समाचार घेतलोय. भाविकच्या गोलंदाजीचा कर्तन काल ठरलाय. 4 षटकार या मॅच मध्ये या षटकामध्ये पाहायला मिळाली. गुण तालिकेवरती धावसंख्या पाहता 43 धावा. जबरदस्त फलंदाजी. सिद्धेश आजच्या दिवसामध्ये चमचमणारा सितारा ठरला. त्याच्यासाठी एवढेच म्हणेन बिना मेहनत के तख्ते ताज नहीं मिलते. ढूंढ लेना मंदिरों में मंजिल अपनी क्योंकि जुगनू को भी रोशनी ताज नहीं होते. प्रत्येक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये झुंज देताना पाहायला मिळाला. तारे सितारे या टेनिस क्रिकेट जगतातील मसला तालुक्यातील एकच संगत गेलाय. डर मुझे भी लगा फासला देकर पर मैं बढ़ता गया मेरा रास्ता देकर. खुद ब खुद नजदीक आती गई मेरी मंजिल मेरा खुद का हौसला देकर. हौसले बुलंद कर रास्तों पर चलते तेरा तुझे मकाम मिल जाएगा. बढ़कर अकेला तू पल कर देख तू एक दिन काफिला बन जाएगा. हेच मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना सिद्धेश नोचा कॉल दिला. लेग पंचांच्या भूमी नाही. क्रिकेटच्या पटलावरती क्रिकेटच्या मैदानावरती आले की एक गोष्ट नक्की शिकायला मिळत असते. ये जिंदगी तुम मुझे उठना सिखा दे मुझे हालातों से तुम मुझे लड़ना सिखा दे. हर हाल में खुश रहना सिखा दे और हर हार में तू मुझे जीतना सिखा दे. एकच या मैदानाच्या आतमध्ये आले की जिंकण्याची प्रेरणा नक्कीच मिळत असते. हा मसला प्रीमियर लीगचा थरार मैदानाच्या आतमध्ये पाहतात. सर बॉल काय निर्धाव निर्णय आलाय कॉम्बॉक्स मध्ये. निर्धाव टाकण्यामध्ये यशस्वी ठरला. पहिलाच बॉल निलेचा हा नेक्स्ट बॉल मिडल ऑफ द बॅटची लेडिंग एज प्रॉपर टायमिंग झाला नाही. काऊ करणार रिझनला प्रोटेक्शन ठेवण्यात आलं. तितकी चांगली थ्रो बंद स्टंप देखील आली. एकच धाव दिली जाईल. या बॉलवरती एकेरी धावणे धावफलक गुण तालिकेवरती 44 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. जबरदस्त मॅच. सेकंड सेमीफायनलचा थरार क्रिकेटचा कुंभमेळा क्रिकेटचा रणसंग्राम क्रिकेटचा महामुकाबला आणि महासंग्राम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. खोलवर टप्प्याची गोलंदाजी. लॉंग स्टॉक रिझनला प्रोटेक्शन ठेवण्यात आलं होतं परंतु काय घडलं जातं मैदानाच्या आतमध्ये जिथं एकही धाव नव्हती तिथं बॅट कट. किती धावा सर? 2च धावा. 2 धावा मिळल्या जातील. चेंडूवरती 46 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. अजूनही बॉल आहेत 3 अर्थात 2.3चा केली तर संपुष्टात आला. येणार 3 चेंडू कशा दाटण्याचे पाहायला मिळेल. राईट राऊंड विकेट गोलंदाजी स्ट्रायकिंगला सिद्धेश. सिद्धेचा हा नेक्स्ट फटका पाहताय. सूरजच्या हातामध्ये चेंडू विसवला. कुठलीही चुका करणार नाही. झटका क्रमांक 2 माऊली ट्रॉफी हाऊस या टीम्सला हादरा क्रमांक 3 प्राप्त होतोय. नाव आहे सिद्धेश. बॅक टू द डगआउट.
सिद्धेचं वादळ आतापर्यंत थांबवलं गेलंय. नाव आहे गोलंदाजी मार्कवरती निलेश. 4 चेंडू हातले, धावा खर्ची केलेत फक्त 3. जबरदस्त ग्रेट बॉलिंग, ग्रेट कमबॅक करतोय. या गोलंदाजीवरती एक सफलता देखील प्राप्त केली. त्यामध्ये नाव घेतलं जातं जे गेल्या गोलंदाजाचा कर्दन काल ठरलाय, अर्थात सिद्धेशला बॅक टू द डगआउट केलाय. आपल्या गोलंदाजीवरती एकही चौकार, एकही षटकार दिली नाही गोलंदाजी करत असताना. अर्थात निलेश या गोलंदाजांनी राईट राऊंड विकेट्स. न्यू बॅटर इन झाला मैदानाच्या आतमध्ये. ऑफस्टिकचा बाहेरचा चेंडू, पंच त्याला वाईटचा कॉल दर्शवतात त्या कॉम बॉक्स मध्ये. आता त्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये दर्शवताना इशारा आलाय एक अतिरिक्त धावसंख्येमध्ये. बरं, हा चेंडू वाईटचा कॉल आहे. हेच काय मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना न्यू बॅटर इन झाला मैदानाच्या आतमध्ये. अर्थात सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटची कडा लागले. गली रिझनला प्रोटेक्शन ठेवण्यात आलं. तितकी चांगली थ्रो, बंद स्टंप. जोपर्यंत अवधी मिळाल तोपर्यंत एक सिंगल ऍड केली जाईल. या सिंगलच्या मदतीनं 48 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. शेवटचा बॉल, या षटकामधील शेवटचा बॉल कशा दाटण्याचा पाहायला मिळेल. पूर्वार्धाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना शेवटचा बॉल खोदून काढला, स्टेट डाऊन द ग्राउंड. सूरजच्या हातामध्ये तितकी चांगली फेकी, बंद स्टंप्स आली. जोपर्यंत अवधी मिळाल तोपर्यंत 2 धावा एकवटल्या गेल्या. रनिंग बिटवीन द विकेट फास्ट आहे. फिजिकल फिटनेसच्या जोरावरती 2 धावा एकवटल्या गेल्या. 2 धावेवरती समाधान मानावं लागेल आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचली 50 धावा. येणारं समीकरण असेल 18 चेंडू जिंकण्यासाठी 51 धावा. काय घडलं जाईल, काय बिघडलं जाईल या पाहूया. विच कॉइन इज डिफरन्स आहे. जशा नाण्याला 2 बाजू तशाच क्रिकेटला देखील 2 बाजू. पूर्वार्धाचा संपलाय खेळ, उत्तरार्धाचा कसा पाहायला मिळेल, गुण तालिकेवर जमेल ते देखील पाहायला मिळेल. 51 धावांचं समीकरण, 18 चेंडू 51 धावा. तोपर्यंत कुठे जाऊ नका, पाहत राहा, एकत्र. मसला प्रीमियर लीग सन 2024 पर्व, पहिलं पर्व आणि या सर्व मसला कराना याचा आहे गर्व. एकत्र येऊन सर्व करतील मसला प्रीमियर लीग, अर्थात MPL 2K24 सीझन 1चा हा धमाका. सेकंड सेमीफायनलचा ठराव, अर्थात पूर्वार्धाच्या खेळामध्ये 50 धावा कुठल्या टीम माऊली ट्रॉफी या टीम्सना 51 धावांचं समीकरण अर्थात ठेवलंय 11 स्टार सकलेवर संघासमोर.
मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी इन झाले रोहन आणि सूरजची. सूरज अर्थात विचार केला तर त्यांचे पिताश्री मुख्य व्यासपीठ रोहनचे पिताश्री मुख्य व्यासपीठावरती आहेत. आमचे तोंडसूर गावचे सरपंच साहेब अर्थात महाडिकजी साहेब हे देखील मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न झाले त्याच्या चिरंजीवची फटकेबाजी पाहण्यासाठी. अर्थात पहिलाच बॉल आडवा बॅटने ऑन साईडला स्टिकर वरती चेंडू आदलला. जास्तीचा फायदा करता आला नाही रोहनला. सूरज आणि रोहनची जोडी मैदानाच्या आतमध्ये 51 धावांचा पाठलाग करण्यासाठी इन झाली मैदानाच्या आतमध्ये. कशा बॅटनेची फटकेबाजी पाहायला मिळेल. पहिलाच बॉल आडवा बॅटने खेळण्याचा मानस होता. टायमिंग प्रॉपर झाला नाही. एक सिंगल देऊन गेले आणि एका सिंगलने रोहनने आपलं खातं देखील ऑन केलंय. नेक्स्ट बॉल अणवेचा हा नेक्स्ट बॉल वन बाउंस सीमारेषा पार संघर्षाचा संकनात करणारा हे दिल मांगे मोर. सुरज मिळतील 4 4 4 4 4 चौकार. सूरजच्या बॅट मधून सूरजने डिजिटल डावाला सुरुवात केली. अर्थात अणवेचा पहिलाच बॉल स्टेट डाऊन द ग्राउंड मिडल ऑफ द बॅट चौकाराने सुरुवात. श्री गणेश केले आपला अकाउंट देखील ऑन केलाय. 51 धावांचा पाठलाग करण्यासाठी जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये दमखम दाखवत असताना सूरज आणि रोहन नावात सर्व काही येऊन पोहोचले. राऊंड विकेट्स मिडल ऑफ द बॅट नाही. लिडिंग एज मैदानाच्या आतमध्ये टिपलाय झेल संपवलाय सूरजचा पारीचा खेळ. आता कसा पाहायला मिळेल गुण तालिकेवर जमेल. विकेटचा पतन हादरा क्रमांक पहिला सूरज. बॅक टू द डगआउट. अणवेश गोलंदाजी मार्कवर गेल्या बॉल वरती चौकार आला असला तरी या बॉल वरती मी सफलता प्राप्ती केले. का सूरज नावाचं वादळ थोडस रोखलं गेले. चांगला स्ट्रोक संकेतच्या बॅट मधून मिस्टाम स्ट्रोक राहिला. पुन्हा एकदा विकेटची पडझड मैदानाच्या आतमध्ये. विकेट क्रमांक दुसरा हादरा क्रमांक दुसरा 11 स्टार्स क्लब टीम्सला विकेटची पडझड मैदानाच्या आतमध्ये पाहिला. गोल्डन डकचा झाला शिकार. पहिल्याच बॉल वरती मोठा स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न होता. मिडल ऑफ द बॅट नाही राहिलाय आणि विकेटची पडझड मैदानाच्या आतमध्ये. विकेट क्रमांक दुसरा टीम 11 स्टार्स क्लब फलंदाज. बॅक टू द डगआउट. तेज सर्राट भन्नाट वेग आहे. याही बॉल वरती आत्मविश्वास भरपूर दिला जाईल माऊली ट्रॉफी या टीम्सला. जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. अणवेशचं कौतुकास्पद गोलंदाजी राहिली ज्याने 5 चेंडू हाताने धावा खर्च केल्यात फक्त 5 आणि 2 सफलता प्राप्त केली. पुन्हा एकदा आडवा बॅटने हा स्ट्रोक खेळण्याचा मानस होता जिथं निर्धाव टाकण्यामध्ये यशस्वी ठरलाय. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये P1च्या पहिल्या षटकामध्ये 2 सफलता प्राप्त केली आणि फक्त 5 धावा खर्च केलाय. जबरदस्त या क्षणाला निर्णायक क्षणाला चांगली गोलंदाजी. अगदी दुणावलेला विश्वास मजबूत करताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिला हाताळताना बॉलर अर्थात अणवेश 07 नंबरची जर्सी अर्थात महेंद्र सिंग धोनी यांचा बिग फॅन देखील पाहायला मिळतोय. यावेळीच फटका फसला. पहिल्याच बॉल वरती काय घडलं जातंय. लोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडलाय. धरणीला दान झालाय. अर्थात सिद्धेश आला षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी.
सिद्धेश बॉलिंग ट्रॅक वरती आला. याही बॉल वरती लोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडलाय. सिद्धेश बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर द विकेट. रोहन साठी हा बॉल खूप काही देऊन गेलो. या बॉल वरती स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवली. झेल टिपला नंतर पिचिंग सोडली. अर्थात डगआउटचा इशारा मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना बॅक टू द डगआउट. न्यू बॅटर इन वन मैदानाच्या आतमध्ये 52 धावांचं हे 51 धावांचं हे समीकरण सूरजनं आज संपूर्ण प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलंय. गोलंदाजी करत असताना फलंदाजी करत असताना अणवेच्या पावलावरती पाऊल ठेवून सिद्धेशने देखील गोलंदाजी साकारली. अर्थात निर्णायक क्षणाला निर्णायक मॅचला चांगली कामगिरी करतात दोन्ही खेळाडू. जी कर्णधाराची जबाबदारी आहे ती कर्णधाराची जबाबदारी अर्थात विश्वास दुणावलेला मजबूत करत असताना हे दोन्ही गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. माऊली ट्रॉफी या टीम संघाकडून न्यू बॅटर इन झालं मैदानाच्या आतमध्ये. निलेश दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. दुसरा सेकंड सेमीफायनलचा हा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना याही बॉल वरती तेज सरळ भन्नाट वेग होता. बॅटच्या स्टिकर वरती चेंडू आदलला. अवधी मिलर चेंडू फेकण्याची तोपर्यंत एक सिंगल ऍड केली जाईल. या सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 10 धावा धावसंख्येवरती पाहताय. 10 आकडा. याही बॉल वरती घुटना टेक मारण्याचा प्रयत्न होता. आधीच रूम बनवलं होतं. विकेटची पडझड मैदानाच्या आतमध्ये. वाऱ्याच्या वेगाने पत्ताचा बंगला जसा पडावा तसा विकेटची पडझड मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अगदी सातत्याने विकेट क्रमांक इथं प्राप्त झालाय. तिसरा 4था विकेट क्रमांक. मसला प्रीमियर लीग मधला हा दुसरा सेकंड सेमीफायनल. हॉरिझॉन्टल बॅक स्ट्रोकने केला. सर गुंडप्पा बिचपणा स्टाईल हा स्ट्रोक देखील सजवला होता जिथे एकच चेंडूवर एकच धाव दिली जाईल. या चेंडूवरती एक सिंगलने संघाची धावसंख्या 11 धावा धावफलकावरती. सिद्धेचं कौतुकास्पद गोलंदाजी राहिली ज्यांनी 6 चेंडू हातले धावा खर्च केला. फक्त 6 आणि 2 सफलता प्राप्त केली. चांगली गोलंदाजी या सेकंड सेमीफायनल मध्ये देखील आपल्या नावाचा बोलबाला ठेवला. सिद्धेश षटक क्रमांक दुसरा देखील संपुष्टात आला. 2 षटकारांच्या अखेरी 4 गडींच्या मोबदल्यावरती गुण तालिकेवरती 11 धावा धावसंख्येवरती पाहताय. 6 चेंडू जिंकण्यासाठी 40 धावा अजूनही बनवायच्या आहेत. माऊली ट्रॉफी त्याच्या सोबतीने फायटिंग करतो 11 स्टार्स क्लब हा संघ. षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावरती आला. अर्थात अतिश बॉलिंग ट्रॅक वरती. अतिश आला बॉलिंग ट्रॅक वरती. षटक क्रमांक जो निर्णायक षटक म्हटलं जातं मॅच मधला तो षटक हाताळण्यासाठी अतिश पुन्हा एकदा कर्णधाराने इन्व्हाइट केलं. गोलंदाजी मार्क वरती आईविली चांगला आहे फटका. मिडल ऑफ द बॅट राहिला. 1 बाउन्स सीमारेषा पार. 4 धावांसाठी उशिरा फटके येतात परंतु काही हरकत नाही. प्रेक्षकांचं मनोरंजन व्हावं असंच काही मनामध्ये आखलं गेलंय बॅटिंग करणाऱ्या टीम संघाकडून. अर्थात 11 स्टार क्लब या संघाकडून
उर्वरित 5 चेंडूंचा खेळ बाकी. या 5 चेंडूमध्ये किती धावा कन्वर्ट केल्या जातील गुण तालिकेवरती. खोलवर टप्प्याची गोलंदाजी खोदून काढलाय. लॉंग ऑन रिजनला क्षेत्ररक्षण आहे, नाव आहे सिद्धेश. आडव्या बॅटने ऑन साइडला इष्ट कव्हर रिजनला प्रोटेक्शन ठेवण्यात आलं होतं आणि बॅकफुटला येऊन हॉरिझॉन्टल बॅक स्ट्रोक केल्याचं होतं. जिथं हा पण जॅक करायचा होता परंतु बॅट आणि चेंडूचा जास्त संपर्क पाहायला मिळाला नाही. इथं निर्धाव टाकण्यामध्ये यशस्वी ठरतो अतिश. 3 नंबरची जर्सी मैदानाच्या आतमध्ये परिधान करून याही विरीस फटका चांगला आहे. दोन्ही क्षेत्ररक्षणच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार षटकारासाठी 6 धावा आलेत परंतु उशिरा का होईना 6 धावा ऍड केली जातील गुण तालिकेवरती. 22 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. षटक क्रमांक 3 प्रगती पथावर आहे. बॉलिंग ट्रॅक वरती अतिश. शेवटचे 2 चेंडू कशा रीतीने पाहायला मिळतील अर्थात 2.4चा खेळ इथं संपुष्टात आला. शेवटचे 2 बॉल अर्थात देशटीवरती चेंडू हॅप ट्रॅकर बॉल होता. बर्नाल्ड वेग होता या चेंडूवरती आणि वेगाच्या अगेन्स्ट स्वार झालेला हा चेंडू अर्थात देशटीवरती आदलला निर्धाव टाकण्यामध्ये यशस्वी ठरलाय. शेवटचा बॉल अंतिम सामन्यामध्ये दाखल होणारा दुसरा संघ या शेवटच्या बॉल वरती ठरेल. नाव आहे माऊली ट्रॉफी हाऊस. शेवटचा बॉल मिडल ऑफ द बॅट नाही राहिलाय आणि टीम जिंकले अर्थात माऊली ट्रॉफी अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करणारा दुसरा संघ ठरलाय. माऊली ट्रॉफी हाऊस अर्थात संपूर्ण 3 दिवसाची मेहनत आणि 3 दिवसाची मेहनत अंतिम सामन्यामध्ये घेऊन जाणारी मेहनत पाहायला मिळते. प्रत्येक खेळाडू माऊली ट्रॉफीचा प्रत्येक खेळाडू प्रत्येक झुंज देताना पाहायला मिळाले. प्रत्येक खेळाडू प्रत्येक बॉल वरती संघर्ष करत इथेपर्यंत टीमला पोहोचवले. माऊली ट्रॉफी हाऊस